This is our next derivation, moment of inertia of disk about transverse axis passing through center. Diskचा moment of inertia आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. याच्यापूर्वी आपण रिंगचा moment of inertia कॅल्क्युलेट केला आहे. So consider this is the disk of mass m and radius r. So m is the mass of the disk, and capital R is radius of disk. तर आपण एक दोन नोटेशन घेतलं. कॅपिटल एम इज द मास ऑफ द डिस्क, कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द डिस्क. सेम टेक्निक यूज करायचं आहे. डिवाइड द बॉडी इनटू लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स, find out moment of inertia of one small element and then integrate the moment of inertia of the small element. You will get total moment of inertia of the body. म्हणजे बॉडीचे लहान 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 असे पीस करायचे, स्मॉल एलिमेंट्स तयार करायचे, एका स्मॉल एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. यू विल गेट टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी. तर डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी ह्याचे स्मॉल एलिमेंट्स कसे करायचे बघा. सो ही टोटल डिस्क आहे. दिस इज द होल डिस्क ऑफ रेडियस आर. जे टोटल डिस्कची जी रेडियस आहे, समजा इथून इथपर्यंत तुम्ही ही रेडियस जी आहे, ही रेडियस आहे कॅपिटल आर. आता ह्या डिस्कला डिवाइड करायचं कसल्या स्मॉल एलिमेंट मध्ये, तशा स्मॉल रिंग्स मध्ये डिवाइड करायचं आहे. समजा ही रिंग आहे, अ रिंग डिस्क इज डिवाइडेड इनटू लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स. एक रिंग आपण कन्सिडर करतोय. दिस इज अ रिंग ऑफ रेडियस स्मॉल आर and thickness dr. अशा नंबर ऑफ रिंग्स असतील. तर आत एक रिंग असेल विथ रेडियस 0, रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग, अशा रिंग्स असतील. कॉन्सेंट्रिक रिंग्स असतील. सगळ्यात मोठी रिंग कुठे असणार आहे, लार्जेस्ट रिंग ही पेरिफेरल असेल इथं एंडला. म्हणजे डिस्क इज डिवाइडेड इनटू लार्ज नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स आणि भरपूर रिंग्स तयार होतील ज्याची रेडियस कुठून कशी चेंज होईल बघा. ज्या स्मॉल एलिमेंटच्या फॉर्म मध्ये रिंग्स तयार होतील त्यातली जी मिडलची रिंग असेल त्याची रेडियस 0 असेल आणि जी आउटर मोस्ट रिंग असेल त्याची रेडियस कॅपिटल आर असेल. सो रेडियस ऑफ द रिंग्स व्हॅरीज फ्रॉम 0 टू कॅपिटल आर. म्हणजे आपल्या इंटिग्रेशनला लिमिट मिळालं 0 टू कॅपिटल आर. सो दिस डिस्क इज डिवाइडेड इनटू लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स लाईक रिंग्स. आणि त्यातली एक रिंग आपण कन्सिडर करूया ज्याची रेडियस स्मॉलर आहे. सपोज दिस इज अ रिंग ऑफ रेडियस, ह्या सेंटर पासून रेडियस घ्या आपण, ही स्मॉलर आहे. स्मॉल आर इज द रिंग, रेडियस ऑफ द रिंग. आणि ही जी विड्थ आहे, this width is dr. dr is the width of the small element. म्हणजे जे रिंग कन्सिडर केले त्याची जी जाडी असेल, विड्थ असेल, ते आपण dr घेतले आहे. अँड रेडियस ऑफ द रिंग इज इक्वल टू स्मॉल आर. टोटल रेडियस ऑफ द डिस्क इज कॅपिटल आर. तर याच्यामध्ये आपण नंबर ऑफ रिंग्स अशा डिवाइड करू शकतो. डिस्क इज डिवाइडेड इनटू लार्ज नंबर ऑफ स्मॉल रिंग्स रेंजिंग रेडियस फ्रॉम 0 टू कॅपिटल आर. आता मला ह्या एका रिंगचा मोमेंट, ही रिंग म्हणजे स्मॉल एलिमेंट, ह्या बॉडी मोठी डिस्क एक बॉडी झाली आणि त्याची एक रिंग आपण कन्सिडर केले, दॅट इज अ स्मॉल एलिमेंट ऑफ द डिस्क. ह्या स्मॉल एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, म्हणजे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. हा जो स्मॉल एलिमेंट आहे म्हणजे रिंग आहे, या रिंगचं जे मास आहे हे मास आपण डीएम कन्सिडर करूया, मास ऑफ द स्मॉल एलिमेंट. ठीक आहे. रेडियस ऑफ रिंग किती आहे, स्मॉल आर आहे. स्मॉल आर इज द रेडियस ऑफ द रिंग. विड्थ किती आहे, dr आहे. तर लक्षात घ्या, हे डेरिवेशन सॉल्व करण्यासाठी आपण तीन प्रकारच्या डेन्सिटीचे फॉर्म्युला यूज करणार आहे. डिस्कचं डेरिवेशन सॉल्व करण्यासाठी आपण एरियल डेन्सिटीची कन्सेप्ट यूज करणार आहे. एरियल डेन्सिटी म्हणजे काय, सरफेस डेन्सिटी, मास पर युनिट एरिया. मास पर युनिट एरिया म्हणजे काय, एरियल डेन्सिटी. मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम डेन्सिटी. मास पर युनिट लेंथ म्हणजे लिनियर डेन्सिटी. म्हणजे बॉडी ही लाईनच्या फॉर्म मध्ये असेल, फॉर एक्झाम्पल थिन युनिफॉर्म रॉड असेल तर लिनियर डेन्सिटीची कन्सेप्ट यूज करायची टू डिराइव्ह मोमेंट ऑफ इनर्शिया. डिस्क म्हणजे एका प्लेटच्या फॉर्म मध्ये आहे. वी कॅन यूज मोमेंट ऑफ इनर्शिया, वी कॅन यूज द कन्सेप्ट ऑफ एरियल डेन्सिटी. आणि 3 डायमेन्शनल बॉडी असेल, म्हणजे समजा हॉलो स्पियर किंवा सॉलिड स्पियर आहे, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया करण्यासाठी आपण व्हॉल्यूम डेन्सिटीची कन्सेप्ट यूज करणार आहे. सो इथं डेन्सिटीची कन्सेप्ट कुठली यूज करायची आहे, तर आपण सिग्मा घेऊया नोटेशन. लेट सिग्मा इज इक्वल टू मास of the body, mass of the total body upon area of the total body. This should remains constant. म्हणजे ही जी आपण डिस्क घेतली आहे, the width of the disc is uniform throughout its area.
पूर्ण एरियामध्ये त्याची जी विड्थ आहे, जाडी आहे, ती युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट आहे आणि त्यामुळे मास पर युनिट एरिया ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. छोटासा कुठलाही पीस घेतला तर जो मास पर युनिट एरिया हा जो रेशो आहे इट शुड ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट फॉर द डिस्क अँड देयरफॉर सिग्मा इज इक्वल टू कॉन्स्टंट मास पर युनिट एरिया. याचा फॉर्म्युला काय आला तर हा याच्यासाठी आपण फॉर्म्युला यूज केला तर सिग्माचा फॉर्म्युला येतो आपला सिग्मा इज इक्वल टू टोटल मास ऑफ द डिस्क किती आहे कॅपिटल एम. टोटल एरिया ऑफ द डिस्क किती आहे सर्कलच्या फॉर्म मध्ये आहे सो डिस्क एरिया असणार आहे पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. दिस इज अ सरफेस डेन्सिटी और एरियल डेन्सिटी ऑफ द डिस्क. डिस्क साठी ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे मास पर युनिट एरिया. ठीक आहे. आता हा जो स्मॉल इलेमेंट आहे स्मॉल इलेमेंटचा मला मास काढायचा आहे मला कारण स्मॉल इलेमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर मास माहित पाहिजे. सो व्हॉट इज द मास ऑफ द स्मॉल इलेमेंट. स्मॉल इलेमेंट हा रिंगच्या फॉर्म मध्ये आहे सो याचा मास काढायचा आहे. सो मास ऑफ द स्मॉल इलेमेंट नोटेशन घेतो मी डीएम. मास ऑफ द स्मॉल एलिमेंट डीएम. डीएम इज इक्वल टू आता ही कन्सेप्ट कशी यूज करायची मास ऑफ द स्मॉल एलिमेंट आणि मला इथं एरियल डेन्सिटीची कन्सेप्ट यूज करायची आहे. सो मास ऑफ द स्मॉल एलिमेंट इज नथिंग बट डीएम इज इक्वल टू टोटल मास अपॉन टोटल एरिया. टोटल मास अपॉन टोटल एरिया इनटू एरिया ऑफ द स्मॉल एलिमेंट. टोटल मास ऑफ द बॉडी कैपिटल एम. टोटल एरिया ऑफ द बॉडी पाय आर स्क्वेअर इनटू एरिया ऑफ द स्मॉल एलिमेंट. याचा एरिया काढायचा आहे एरिया ऑफ द स्मॉल एलिमेंट किंवा आपण असा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एरियल डेन्सिटीची कन्सेप्ट तुम्हाला जर यूज करायची असेल मास ऑफ द स्मॉल एलिमेंट इज इक्वल टू सिग्मा इनटू डीए. सिग्मा इंटू डीए. मास ऑफ द स्मॉल एलिमेंट इज इक्वल टू सिग्मा इंटू डीए. ठीक आहे. समजा इथं व्हॉल्यूम डेन्सिटीची कन्सेप्ट असेल इथं 3 डायमेन्शनल बॉडी असेल तर तिथं रो येणार नोटेशन रो इंटू डीव्ही व्हॉल्यूम ऑफ द स्मॉल एलिमेंट. सो सिग्मा इंटू दिस इज द एरिया ऑफ द स्मॉल एलिमेंट. आता हे सिम्प्लिफाय करू शकतो आपण. सो मास ऑफ द स्मॉल एलिमेंट इज इक्वल टू टोटल मास अपॉन टोटल एरिया पाय आर स्क्वेअर इंटू एरिया ऑफ द स्मॉल एलिमेंट. आता हे महत्वाचं आहे. ह्या स्मॉल एलिमेंटचा एरिया काढायचा आहे. स्मॉल एलिमेंट म्हणजे रिंग आहे. ह्या रिंगचा सरफेस एरिया काढायचा आहे. तर तुम्ही शेडिंग करतो बघा. ही जी रिंग आहे हा हिची शेडिंग केलेली रिंग आहे ह्याचा सरफेस एरिया काढायचा आहे. फ्रंट साइडचा सरफेस एरिया काढायचा आहे. हा सरफेस एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो व्हॉट इज एरिया ऑफ द स्मॉल एलिमेंट. या रिंगचा एरिया किती असेल तर ही रिंग समजा मी अशी कट केली इथून अशी आणि अशी स्ट्रेच केली तर रेक्टँगल बनणार. मग एरिया ऑफ द सरफेस एरिया ऑफ द रिंग म्हणजे काय तर हे मी जी शेडिंग केलेला आहे एवढा एरिया काढायचा आहे. सो पेरिमीटर इनटू विड्थ म्हणजे एरिया ऑफ द स्मॉल एलिमेंट येणार आहे. बघा ना लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ किती आहे ह्या स्मॉल एलिमेंटची तर इथून इथपर्यंत आल्यानंतर ही लेंथ मिळणार म्हणजेच काय तर 2 पाय आर इंटू विड्थ किती असणार विड्थ म्हणजे डीआर असणार आहे कारण हे इथं कट करून मी स्ट्रेच केलं तर एक अशी स्ट्रिप मिळणार तुम्हाला रेक्टँगल मिळणार. रेक्टँगलचा एरिया बघा की ही जर तुम्ही इथं कट केली रिंग आणि अशी स्ट्रेच केली तर तुम्हाला अशी स्ट्रिप मिळणार. मग याचा एरिया म्हणजेच काय तर इथं लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ काय आहे तर हे सर्कलच्या फॉर्म मध्ये होतं म्हणजे 2 पाय आर आणि विड्थ किती आहे डीआर. सो दिस एरिया ऑफ द स्मॉल एलिमेंट इज 2 पाय स्मॉल आर इंटू डीआर. तर पुट करतो मी 2 पाय स्मॉल आर इंटू डीआर. सो दिस इज द मास ऑफ द स्मॉल एलिमेंट. त्याच्यामध्ये बघा हा पाय पाय गेट्स कॅन्सल म्हणजे फॉर्म्युला काय आला एरिया ऑफ द स्मॉल एलिमेंट डीएम इज इक्वल टू हा 2r dr हा m ॲज इट इज ठेवू आपण 2r dr 2r dr अपॉन काय आला हा r स्क्वेअर. सो दिस इज द मास ऑफ द स्मॉल एलिमेंट म्हणजे जे आपण रिंग कन्सिडर केले त्याचं मास मिळालं मास ऑफ द स्मॉल एलिमेंट. आता मला काय आपलं एम काय आहे वी हॅव टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्मॉल एलिमेंट अँड इंटिग्रेट इट बिटवीन द सर्टन लिमिट्स. यू विल गेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल तर तुम्हाला काय करायला लागेल तर इथं हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आपला स्मॉल एलिमेंटचा तो स्मॉल एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढून त्याचा आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. सो दिस इज द मास ऑफ द स्मॉल एलिमेंट. सो व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्मॉल एलिमेंट डी आय घेतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्मॉल एलिमेंट. ह्या स्मॉल एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. ही रिंगच्या फॉर्म मध्ये रिंग असेल तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे रिंग साठी मोमेंट ऑफ इनर्शियाच्या आधीच बघितलं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज इक्वल टू मास ऑफ द रिंग इनटू रेडियस स्क्वेअर. सो व्हॉट इज मास ऑफ द रिंग मास ऑफ द रिंग इज इक्वल टू dm. What is radius of the ring small r this small r square. So what is moment of inertia of the ring is equal to dm ची व्हॅल्यू किती आहे 2mr dr अपॉन r स्क्वेअर. हा झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला आपल्याला. मग एका रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला
असंच दुसऱ्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल, थर्ड रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल अँड सो ऑन लास्ट रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळेल. या सगळ्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन केली की काय मिळणार, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. सो फायनली वी कॅन कॅल्क्युलेट टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी आय. म्हणजे जो स्मॉल इलेमेंट म्हणजे रिंग मिळाली आपली, तर रिंगचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं विदिन सर्टन लिमिट. सर्टन लिमिट्स काय, तर रिंगचे काय व्हेरिएबल आहे, तर रेडियस व्हेरिएबल आहे. इथं जी रिंग असेल त्याची रेडियस 0 आहे आणि इथं जी रिंग असेल त्याची रेडियस कॅपिटल आहे. सो 0 टू कॅपिटल आर ह्या लिमिट मध्ये आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सो हे सॉल्व्ह केले की तुम्हाला मिळणार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. आता हे मॅथमेटिकल पार्ट आपण सॉल्व्ह करूया. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू आर. पहिले कुठं करूया, डी आय ची व्हॅल्यू किती बघा, 2 कॅपिटल एम स्मॉल आर डी आर अपॉन आर स्क्वेअर कॅपिटल आर स्क्वेअर. आता त्याच्यामध्ये विथ रिस्पेक्ट टू डी आर आपण इंटिग्रेशन घालूय. डी आर वर काय काय डिपेंड नाही आहे, ते कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. सो आय इज इक्वल टू 2 कॅपिटल एम इज द टोटल मास ऑफ द डिस्क, इट रिमेन्स कॉन्स्टंट, अपॉन आर स्क्वेअर रेडियस ऑफ द डिस्क, इट रिमेन्स कॉन्स्टंट. इंटिग्रेशन मध्ये काय येणार बघा, इंटिग्रेशन मध्ये येणार आर डी आर. इथे काय चुकलंय बघा, एक मिनिट. dm इंटू आर स्क्वेअर. dm ची व्हॅल्यू किती आहे, m टू आर डी आर अपॉन आर स्क्वेअर, m टू आर डी आर अपॉन आर स्क्वेअर. हा आर स्क्वेअर इथं राहिलेला आहे बघा, दिस इज आर स्क्वेअर. म्हणजे इथं हा आर क्यूब झाला. ठीक आहे. सो इथं हा आर क्यूब येणार. इथं काय झाला बघा, आर क्यूब डी आर लिमिट फ्रॉम 0 टू कॅपिटल आर. तर हा आर स्क्वेअर लायचा राहिला होता. डीएम ची व्हॅल्यू पुटअप केली, हा आर स्क्वेअर इथं आला, आर इंटू आर स्क्वेअर आर क्यूब झाला. सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया शुड बी इक्वल टू 2m अपॉन आर स्क्वेअर 0 टू कॅपिटल आर आर क्यूब डी आर. आता हे इंटिग्रेशन स्क्वेअर करायचं आहे. सो दिस शुड बी इक्वल टू 2m अपॉन आर स्क्वेअर. आर क्यूबचं इंटिग्रेशन काय आहे, आर एस टू 4 अपॉन 4. आर क्यूबचं इंटिग्रेशन आहे आर एस टू 4 अपॉन 4 and limit from 0 to capital R. So this is equal to 2m upon r square. आता अपर लिमिट मायनस लोअर लिमिट, लिमिट रिमूव्ह करायची. अपर लिमिट जिथं स्मॉल आहे कॅपिटल आर पुट अप करा, जे कॅपिटल आर रेस टू 4. अपर लिमिट काय येणार, कॅपिटल आर रेस टू 4 अपॉन 4 हे झालं अपर लिमिट. मायनस लोअर लिमिट काय येणार, इथं 0 पुट अप करायचं म्हणजे 0. त्याच्यामध्ये ह्यातला आर स्क्वेअर कॅन्सल होईल, हा 2 आला. म्हणजे काय आलं बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू यातला आर स्क्वेअर कॅन्सल झाला म्हणजे आर स्क्वेअर आला म्हणजे एम आर स्क्वेअर अपॉन 2. सो दिस विल बी द फायनल रिझल्ट. हा आपला फायनल रिझल्ट आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. सो आपण प्रोसिजर काय काय घेतले बघा. एक डिस्क कन्सिडर केलेली आहे. द डिस्क इज डिवाइडेड इनटू लार्ज नंबर ऑफ स्मॉल एलिमेंट्स. Small elements are in the form of ring. So consider the ring at a distance of small r and having the width of dr. The mass of the small element is dm. This can be calculated by using the surface density. Surface density म्हणजे mass per unit area. Mass per unit area always remains constant for the disk. So mass of the small element is equal to total mass upon total area into area of the small element. So mass of the small element is equal to total mass upon total area into area of the small element. So dm मिळाला. So moment of inertia of the small element is equal to small element is in the form of ring. So ring चा moment of inertia काय आहे, mass into radius square. So mass ring चा dm आहे, radius small r आहे. So dm into r square. dm ची व्हॅल्यू पुट अप केली, you get moment of inertia of the ring. आणि याचा मग इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन ऑफ दिस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द स्मॉल एलिमेंट इज इक्वल टू टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. सो टोटल जो मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा त्याचा फॉर्म्युला मिळाला आपला mass of the disk into radius of the disk square upon 2. रिंगचा फॉर्म्युला काय आला, रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया फक्त mr स्क्वेअर आला. इथे काय आला, mr स्क्वेअर बाय 2. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क इज इक्वल टू mr स्क्वेअर बाय 2. सो दिस इज द डेरिवेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. थँक यू.